मंडळी, खरं तर हे बुलेटिन मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं, पण आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते दिल्लीकडे. कारण दिल्लीत सुरू झाली आहे महायुतीची महाबैठक. महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेसाठी गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झालेत या बैठकीसाठी, आणि एकनाथ शिंदे हे त्या दोघांच्या आधीच या बैठकीसाठी अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यामुळे तिघही महायुतीचे 3 मोठे नेते अमित शहांसोबत बैठक करतात आणि या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हेही उपस्थित राहणार आहेत. आणि या संदर्भात सविस्तर माहितीसाठी आपल्या सोबत आहे आपला राजकीय संपादक गणेश ठाकूर. गणेश, काय माहिती आहे अधिक? विजय, इथं आता ही बैठक सुरू होऊन जवळपास 30-35 मिनटं झाली आहेत आणि ही बैठक आणखी बराच वेळ चालेल असं मला वाटतं. कारण फक्त मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पद नव्हे तर इतरही गोष्टी आहेत. राज्याचं मंत्रिमंडळ कसं असेल, कोणाला किती जागा मिळतील, त्या मंत्रिमंडळातली यादी एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत घेऊन आले असतील, आपल्या कोट्यातले कोण मंत्री असणार आहे, तर त्याच्यावरती एकमत होतं का, नाही झालं तर त्याला बदलावा लागेल का, त्याच्यावर चर्चा होईल. कोणतं नाव जर भाजपला पसंत नसेल तर त्याच्याबद्दलचं काही रिप्लेसमेंट येतं का, ह्या अनेक गोष्टी असतील. कारण सगळं बघून आजची बैठक फायनल आपण म्हणू शकतो की राज्याचं नवीन सरकार कसं असेल त्यातला फायनल निर्णय आजच्या बैठकीत होणार आहे, जो महाराष्ट्रातून हे तिन्ही नेते कळवतील. महाराष्ट्रातली एक प्रोसिजर आहे ती पूर्ण केली जाईल, म्हणून वेळ लागू शकतो. कारण सगळे समीकरणं पाहूनच, रिजनल म्हणजे विभागीय समीकरण पाहून, जातीय समीकरण पाहून, या सगळ्या गोष्टींना पाहतच हा पुढचा निर्णय घेण्यात येईल. म्हणून कोणाची वर्णी लागते, कोणाचा पत्ता कट होतो हे आज स्पष्ट होईल. आज मी पाहिलं की देवेंद्र फडणवीस आला, त्यांच्यासोबत कोण नेते नव्हते, मात्र एकनाथ शिंदेसोबत महाराष्ट्रातले नेते आले, आमदार मंत्री आले, त्यासोबतच खासदारही विमानतळावर त्यांना रिसीव्ह करायला गेले. म्हणून या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींमध्ये सगळे लॉबिंग करतच होते. दोन्ही म्हणजे तिन्ही पक्षाचे जे इच्छुक उमेदवार ज्यांना वाटतं की आपण मंत्री व्हावं ते लॉबिंग करत होते. कोणाचं लॉबिंग यशस्वी ठरतं हेही यात स्पष्ट होईल. त्याचबरोबर कॅबिनेट म्हणजे जसं मी म्हणतो की एकनाथ शिंदे यांनी जो त्याग केला त्या त्यागला पाहता त्यांना एक सन्मानपूर्वक खातेवाटप मिळावं. आणि मला असं वाटतं की काल जी स्मार्ट मूव्ह एकनाथ शिंदेने केली, सगळा बॉल हा आता भाजपच्या कोर्टमध्ये टाकला, ते खूप त्यांच्यासाठी चांगलं झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी मुख्यमंत्री पदावरून माघार जरी घेतली असेल पण आजच्या या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे विनर म्हणून समोर येऊ शकतात. कारण ते आपल्या पदरी बरंच काही किंवा महत्त्वाचे खाते पाडू शकतील असं मला वाटतं. कारण भाजपला एक मेसेज द्यायचा आहे की आम्ही आमच्या मित्रपक्षांना दगा देत नाही, अन्याय होऊ देत नाही. कारण ह्याचे परिणाम विजय हे, समजा एकनाथ शिंदे दुखावले, शिवसेना दुखावली आणि त्यांना दिलं गेलं पाहिजे दिलं नाही गेलं, तर हा मेसेज जे इतर NDAचे घटक पक्ष आहेत केंद्रामध्ये म्हणतोय मी, त्यांच्यावरही परिणाम होऊ शकतो आणि भाजपसाठी हा मेसेज चांगला नसणार आहे. म्हणून एक चांगला मेसेज की तुम्ही आमच्यासोबत असाल तर आम्ही तुम्हाला योग्यरित्या सन्मानपूर्वक पुढे नेऊ, हा आज देण्याचा प्रयत्न असेल. आणि म्हणूनच मला वाटतं की एकनाथ शिंदे हे आजच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांसोबत विनर म्हणून समोर येतील. अजित पवारांना देखील सन्मानपूर्वक जागा वाटप होईल, त्यांना देखील महत्त्वाचे खाते मिळतीलच, कारण त्यांचाही मोठा वाटा आहे. म्हणून आजच्या या बैठकीनंतर सगळ्यांची बॉडी लँग्वेज पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. बाहेर नक्कीच गणेश, मला वाटतं दिल्लीच्या थंड वातावरणात महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या या गरमागरम चर्चेनं ऊब निर्माण झालेली आहे. आपण जाऊया निलेश बुधावलेकडे. निलेश, महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन सत्ता स्थापन होणार आहे, महायुतीचं सरकार येणार हे तर निश्चित झालेलं आहे. कोण मुख्यमंत्री होणार हा तर पहिला प्रश्न आहे, पण या बैठकीत काही खातेवाटप ठरण्याची शक्यता आहे का? आणि जर होणार असेल तसं तर खातेवाटप कसं असू शकतं?
विजय नक्कीच मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तर फायनल होतीलच, मात्र खाते वाटप देखील फायनल होताना पाहायला मिळणार आहे, कारण ही मॅरेथॉन बैठक असणार आहे. महायुतीची महाबैठक आणि यानंतरच साधारणपणे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येताना पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप आणि शिवसेना यांना प्रत्येकी आपले जे प्रस्ताव आहेत ते महायुतीच्या बैठकीमध्ये ठेवले होते आणि त्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर सुरुवातीला ज्यावेळेस एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस अमित शहांसोबत त्यांची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच्या वाट्याला किती मंत्रिपद किंवा एकनाथ शिंदेची पुढची वाटचाल कशी असणार आहे या संदर्भातली चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल ही मंडळी या ठिकाणी पोहोचली. तत्पूर्वी त्यांची साधारणपणे 2 तास देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्रातले महत्त्वाचे भाजपचे नेते यांच्यासोबत चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जर ठरत असतील तर त्याच्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचं नाव आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं अजित पवारांची जी बैठक पार पडली होती सुनील तटकरेंच्या निवासस्थानी ही अतिशय महत्त्वाची बैठक असणार आहे, कारण आगामी काळामधले जे काही राज्यातले महत्त्वाचे चेहरे ठरवायचे याचा अधिकार ह्या दोघांना असू शकणार आहे आणि हे दोघं जी मंडळी सजेस्ट करतील त्यांना कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाईल अशी देखील माहिती आहे. मात्र एकनाथ शिंदेंना कुठल्याही परिस्थितीत डावललं जाणार नाहीये, किंबहुना छोट्या घटक पक्षांना आम्ही सोबत घेतो आणि त्यानंतर त्यांचा वापर करून फेकून दिलं जातं ही कुठं जी चुकीची भाजपबद्दलची जी काही भावना आहे ती त्यांचा बदलण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण आगामी काळात जरी आता विधानसभा झाली असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुंबई महानगरपालिका यासोबतच राज्यातल्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे कुठेतरी महायुतीबद्दलचा चुकीचा संदेश सर्वसामान्यांमध्ये जायला नको याची देखील खबरदारी आजच्या या बैठकीच्या निमित्तानं घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच जे.पी. नड्डा असतील किंवा अमित शहा असतील अशा वरिष्ठ मंडळींसोबत एकनाथ शिंदेची या ठिकाणी बैठक झालेली आहे. सध्या राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा सुरू आहे की अजित पवार भाजप जर एकत्र आले तर एकनाथ शिंदेचं काय, मात्र हीच काळजी घेण्याचा या बैठकीच्या निमित्तानं प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता ह्या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेची बैठक झाल्यानंतर एकत्रितरित्या महायुतीची बैठक पार पडते आणि या महायुतीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ फायनल होताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वाट्याला 7 ते 8 मंत्रिपदं येतील. याच्यामध्ये मागच्या सरकारमध्ये जी काही मंडळी होती त्या मंडळींमधल्या 2 वरिष्ठ नेत्यांना डच्चू दिला जाईल आणि बाकी साधारण 7 मंत्रिपदं रिपीट केली जातील अशी देखील माहिती समोर येते. प्रत्येक पक्षानं राज्यमंत्रीपदं मागितलेली आहेत. मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्री पदांचा विस्तार करता आला नव्हता, राज्यमंत्री पदं दिली गेली नव्हती आणि त्यामुळे नाराजींची फौज आपण पाहिली होती. अखेरच्या क्षणी महायुती सरकारमध्ये महामंडळ देणं असेल किंवा वेगवेगळ्या खात्यांचे राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारी पदं देणं असेल असं वाटप करण्यात आलं होतं आणि विधानसभेमध्ये कुठलाही फटका बसू नये याची खबरदारी घेण्यात आली होती. आता मात्र 5 वर्षांचा कालावधी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी इच्छा असल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक पक्षामध्ये लॉबिंग हे जोरदार सुरू आहे. आज देखील आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे एकटे आलेले नाहीयेत, त्यांच्याबरोबर त्यांचे 2 राज्यातले महत्त्वाचे नेते आलेले आहेत. तत्पूर्वी दिल्लीत येण्यापूर्वी त्यांची मुंबईत देखील बैठक झाली होती. प्रत्येकानं आपापल्या ज्या भावना आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केला होता. जो मंत्रिपदावर होता निलेश, मी तुला थोडंसं थांबवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.